नाशिकच्या पारिजात नगर येथील वनविहार कॉलनी येथे दुपारी 1 वाजता बिबट्या नागरी वस्तीत शिरला असल्याची माहिती समोर आली होती। दुपारी 3 वाजता या बिबट्याला गुरुकुल कॉलनीतील गंगासागर सोसायटीत पाहण्यात आलं। त्यानंतर याच परिसरात बंद असलेल्या दीक्षिताच्या बंगल्यात हा बिबट्या जाऊन लपला होता। लोकांना तो या बंगल्यात दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, ज्यानंतर हा बिबट्या घाबरून त्या बंगल्यातून पळाला आणि बंगल्याला लागून असलेल्या शिवलोक अपार्टमेंटमध्ये घुसला। त्यानंतर तो तिथून एका शाळेत शिरला। तिथे लोकांनी त्याला पाहताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्यामुळे या बिबट्याने तिथूनही पळ काढला आणि तो आशा पानटपरीमध्ये शिरला। पण हा बिबट्या पानटपरीमध्ये जातात त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी संपूर्ण पथक पोहोचले। बिबट्या पानटपरीत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जेरबंद करण्यासाठी जाळी लावण्यात आली। मात्र बिबट्याने यावेळी एका वन अधिकाऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी केले। या ठिकाणून पळ काढल्यानंतर बिबट्या कामगार नगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 17 मध्ये घुसले। या ठिकाणून त्याने पळ काढून गुरुप्रसाद कॉलनी आणि गुरुकुल कॉलनी मध्ये आला। यानंतर तो तारामाल कॉलनीत दबा धरून बसला, पण तो या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्याला पकडण्यासाठी ज्या इमारतीत तो लपून बसला होता त्याला जाळी लावली। परंतु या ठिकाणून पळून जाण्यासाठी या बिबट्याने एका वन अधिकाऱ्यावर झडप घातली, पण बिबट्या पळून जात असताना त्याला वन विभागाच्या शूटरने बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन मारले, ते त्याला अचूक बसले। तारामंगल सोसायटीतून हा बिबट्या इंजेक्शन लागल्यानंतर या सोसायटीच्या मागे असलेल्या झाडाझुडपात पडला आणि तिथेच बेशुद्ध पडला। यावेळी वन अधिकारी त्याचा शोध घेत असताना त्यांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। त्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकून नेण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना आपत्ती व व्यवस्थापन तथा कुंभमंत्री गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते। तारामंगल सोसायटीतून पळून जात असताना जेव्हा बिबट्याने हल्ला केला तेव्हा मंत्री गिरीश महाजन त्याच ठिकाणी होते। त्यामुळे त्यांनी स्वतः थरार पाहिला। तब्बल 3 ते 4 तास या बिबट्याने परिसरातील नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण केले होते आणि वन विभागाला भांबावून सोडले होते। पण अखेर 4 तासाच्या थरारानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले। यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत। काय प्रकार घडला? काय बिबट्या तुमच्या परिसरात निघाला? काय झालं? हो, म्हणजे मी दुकानात बसलेले होते। माझ्या सासूबाई दुकानाच्या बाहेरच उभ्या होत्या आणि त्यांनी अचानक शेजारच्या बंगल्यावरून माझ्या सासूबाईच्या डायरेक्ट डोक्यावरून उडी खाल्ली। माझ्या सासूबाईंनी तो बघितला, त्यांना एकदम घाबरल्यासारखं झालं। त्या म्हणे, अगं माया, बिबट्या आहे, खूप मोठा आहे। त्या घाबरल्या। मी त्यांना पटकन दुकानामध्ये ओढलं, दुकानाची कडी लावून घेतली आणि पुढून दुकानाचं शटर आम्ही बंद केलं। आम्ही तासभर दुकानामध्येच बंद होतो। मग आता पोलीस अधिकारी आपले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढलं, पण त्याचा अजूनही तपास लागलेला नाहीये। तो सकाळपासून ह्या परिसरामध्ये संत कबीर किंवा वनविहार कॉलनी ह्या परिसरामध्ये सकाळपासून आहे आणि त्याचा अजूनही तपास लागलेला नाही। पोलीस अधिकारी व वन विभागाचे अधिकारी तपास करत आहेत। नाव काय आपलं? गीतिशा मनोज निकम। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।